Bye.
आजी नवलमी आले राणे भीती अवचित नंदाच्या काने गोवी सांगती हो सकळ ही जने होते संचितानी येले तेने हो गेले होनी नचले आता काही साध घालिता जवळी तुझे नाही अंगी जडला मग उरले ते काही आता राखिता गुमान भले बाई हो बहुता कामे मज नाही आराणुक एक सारिता तो पुढे उभे एक आजी मी टाकून आले सकळीक तवर चिले आणि कौतुक चिंता करिता हरिली नारायणे चिंता करिता हरली नारायणे अंगसंगे मिनता दोघे जणे सुखी निर्भर झाले हो त्याच्या गुणे तुका म्हणे खुंटले येणे जाणे हो गेले होऊनी नसले आता काही साध घालिता जवळी तुझे नाही अंगी जडला मग उरले ते काही आता राखिता गुमान भले बाई हो माझे वाणी तुझे वर्णी गुण 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 ऐसे दे प्रेम काही कर ऐसे दे प्रेम काही कर माझे वाणी तुझे वर्णी गुण माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळाम आजी नवलमी आले निराणे भेटी अवचित नंदाच्या काने गोवे सांगती हो सकळ हे जने किंवा गोवी सांगती हो सकळ हे जन होते संचित आणि तेने हो गेले होनी नचले आता काही साध घालिता जवळी तुझे नाही अंगी जडला मग उरले ते काही आता राखिता गुमान भले बाई हो संत सम्राट भगवान ज्ञानोबा राय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं असणारं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि या श्री क्षेत्र निवृत्ती असणारी आदिष्ठात्री संरक्षक देवता श्री मळगंगा माता मातृशक्ती आणि ज्या निमित्ताने हा महोत्सव संपन्न होत आहे तर गेली 4 तप म्हणजे 48 वर्ष सातत्याने ह्या सप्ताहाची सेवा होत राहिलेली आहे आणि त्या सप्ताहाची अधिष्ठात्री संरक्षक संत देवता आहेत श्री गोरोबा काका या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व ह्या माघ मासाच्या पर्व कालामध्ये ज्या कालामध्ये या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय यांना श्री बाबाजी चैतन्यांनी स्वप्नामध्ये मंत्र दीक्षा दिली आणि आपलं नाव सांगितलं अशा ह्या पावन पर्वामध्ये आपण जिवंत आहोत आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थक आहे याचं कारण की मनुष्य जन्म जो देवाने इतक्या योनी निर्माण केल्या 84 लक्ष योनी त्याच्यापैकी केवळ एक योनी अशी भगवंताने निर्माण केली कारण त्या योनीमध्ये भगवंताला करमेना किंवा त्याला बरं वाटेना ह्या एवढ्या योनी आपण उत्पन्न केल्या पण याच्यामध्ये यांना माझ्या प्राप्तीचं साधन कळत नाही यांना माझ्या नामाचं महत्त्व कळत नाही यांना आनंदाने जगता येत नाही अशा प्रकारचं परतंत्र जीवन जगणारे स्वातंत्र्याचा यांना अधिकार नाही अशा योनी करण्यापेक्षा एक अत्यंत आदरपूर्वक मानवी योनी ते निर्मिले भगवान परमात्म्याने ही मानव योनी निर्माण केली की याची देही घडे देवाचे भजन
आणिक हे ज्ञान नाही कोठे, या देवा केले होते याची जन्मे, अवघे विठोबाच्या नामे. या ठिकाणी ह्या मनुष्य जन्मात आलं तर मनुष्य जन्मामध्ये आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते म्हणजे काय, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सच्चिदानंद स्वरूप होता येतं. ह्या मनुष्य जन्मामध्ये सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय, आपल्याला एकदा हे जे जन्म आलेला आहे एकदा मरण प्राप्त होणार, परंतु हे मरण प्राप्त झाल्यानंतर पुन्हा आईच्या गर्भवासात कधीच यावं लागणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था जर संतांच्या संगतीत शास्त्राचं चिंतन केलं आणि भगवंताची शरणागती केली तर आपल्याला असा एक दिवस आपल्या जीवनात उजाडतो की यासाठी केला होता अट्टाहास, शेवटता दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. या ठिकाणी असं ह्या मनुष्य योनीमध्ये मिळवता येतं. म्हणून गुरुवर्य वैकुंठ ब्रह्मलीन स्वामी महाराज म्हणायचे, मनुष्याचा आकार एकदा जीवनात प्राप्त झाला ना तर इतर योनीपेक्षा त्याला दिलेली काही वैशिष्ट्ये आहेत. एक वैशिष्ट्य आहे त्याला बोलता येतं, म्हणजे वाणी दिलेली आहे. दुसरी गोष्ट त्याला बुद्धी दिलेली आहे की ज्याच्यामुळं त्याला सत्य काय असत्य काय, सार काय असार काय, कशाचं ग्रहण करायचं कशाचा त्याग करायचा, आत्मा काय अनात्मा काय याचा विचार करण्याची शक्ती त्याला भगवंताने जन्मतः दिलेली आहे. म्हणून त्या मनुष्याला वाणी दिलेली आहे. तसंच त्या ठिकाणी त्याला हे जे जीवनामध्ये त्याला दिलेली जी शक्ती आहे विचारशक्ती ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट इतर योनींमध्ये त्या आनंदी आहेत ते दुःखी आहेत हे आपल्याला कळत नाही. मनुष्याला आपण म्हणू शकतो तर आज तुमचा चेहरा हसरा आहे, तुम्हाला काहीतरी चांगल्या प्रकारचं तुमचं का आनंदाची गोष्ट घडली असली पाहिजे. आपण मनुष्याला म्हणू शकतो की या ठिकाणी आज तुम्ही दुःखी दिसता कारण तुमचा चेहरा कोमेजलेला आहे. परंतु कुत्रा असो, वाघ असो, सिंह असो किंवा कोणतेही अगदी आमिबापासून कोणताही प्राणी मात्र घेतला तरी त्याच्या ठिकाणी सुखदुःखाची जाणीव त्याला असते पण इतरांना कळत नाही. म्हणून मनुष्य जन्माला आलेल्या माणसांनी स्वामी महाराज सांगायचे की 3 गोष्टी नेहमी कोणती गोष्ट विचारपूर्वक करीत असेल तर त्याला मनुष्य म्हणता येईल. अविचाराने जर करीत असेल तर त्याचं काय आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान्य मेतत पशुभीर नराणाम. आहार निद्रा भय आणि मैथुन ही सगळ्या योनींना सारखीच आहे. ज्ञानम ही तेषाम अधिको विशेषः ज्ञानेन हीनः पशुभिः समानः. ज्ञाना वाचून जर त्याच्या ठिकाणी बुद्धीचा उपयोग नसेल तर तो पशुच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो चेहरा दिलेला आहे मानवाला तर तो चेहरा असा दिलेला आहे की त्या चेहऱ्याकडे पाहिलं की मनुष्याला सुखदुःख कळतं, दुसऱ्याला सुद्धा कळून येतं. तेव्हा आपण ह्या समाजामध्ये राहत असताना कुटुंबामध्ये कोणत्याही कार्यामध्ये हे काही समाज हे काचेचं भांडं आहे, ते कधी फुटू शकतं. तसं या समाजामध्ये आपण राहत असताना ज्याच्याशी संबंधित आपण येऊ त्या ठिकाणी आपला चेहरा नेहमी आनंदी असला पाहिजे की त्या आनंदाकडे पाहिल्यावर दुसऱ्याचं सुद्धा दुःख विसरून जाईल. अशा प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची शीत उष्ण सुखदुःख जन्ममरण अनेक द्वंद्व आहेत. पण या द्वंद्वामध्ये जो मनुष्य जन्माला आलेला आहे आणि ज्याने ईश्वराची कृपा ईश्वर भक्ती करत आहे, संतांची संगती करत आहे, परमात्म्याचं नामस्मरण करीत आहे, सदाचार सद्वर्तन करीत आहे, सद्विचार करीत आहे, सद्भावना करीत आहे, असा जर मनुष्य असला ना त्याच्या अंतःकरणातून बाहेर तो श्रीमंत नसला, दरिद्री नारायण असला तरी, तो निरोगी नसला, तो या ठिकाणी अनेक रोगांनी ग्रस्त असला तरी, जगामध्ये त्याला कोणी मानित नसलं तरीसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ओसंडून आनंद वाहत असतो आणि तो आनंद आपल्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून मनुष्य जीवनामध्ये त्यांनी दररोज रात्री झोपताना स्वामी महाराज सांगायचे शांतपणाने किमान 5-10 मिनटं चिंतन केलं पाहिजे की कोहम मी कोण आहे, कोहम कथम इदम जातम हे जगत कुठून निर्माण झालेलं आहे, कोवई कर्ताश्य विद्यते या जगाचा करता खरा कोण आहे. आणि अशा प्रकारचा विचार जो मनुष्य करतो आणि म्हणून शरण जावे सर्व भावे देवाचे आणि भगवंताला शरणागत होतो, संतांना शरणागत होतो, बाहेर आपल्या ज्या इंद्रियाच्या वृत्ती धावतात त्या अंतर्मुख करतो आणि आपल्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन करतो. तर ही जी स्थिती आहे ही फक्त मानव मात्राला मिळवता येते, म्हणजे मानवाला मिळवता येते. म्हणून या ठिकाणी आपल्याला मानव जन्म मिळाला, लोकांनाही मानव जन्म मिळाला.
लोकही श्वासोश्वास करतात. जोपर्यंत श्वासोश्वास करतात तोपर्यंत त्याला जिवंत म्हणतात आणि ज्यावेळेस श्वासोश्वास थांबतो तेव्हा त्याला प्रेत म्हणतात. परंतु या ठिकाणी आपले श्वासोश्वास चालू आहे. जो मनुष्य जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. जो या बिहोरीच्या तेरी ह्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं जेणे हे शरीर आपल्याला दिलेलं आहे त्याचं भजन करणं हे आवश्यक आहे. तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण आणि सगळ्या जगाचा खरा जीवन हा श्री नारायण भगवान परमात्मा आहे. त्यातच मनुष्याने गुण संकीर्तन नाम संकीर्तन लीला संकीर्तन आणि स्वरूप संकीर्तन त्या परमात्म्याचं करावं. त्याऐवजी ह्या अनात्म असणाऱ्या अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान असणाऱ्या जीवाच्या शरणागत होऊन तो राजा असो किंवा इंद्रादिक देव असो तर त्यांच्या शरणागत होऊन आपण त्या ठिकाणी कधीही सुखी होऊ शकत नाही. म्हणून जो हा देवाधिदेव बळीया माझा पंढरीराव असा असणारा जो परमात्मा आहे की जो परमात्म्याच्या शरणागत झाला असताना म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तुकाराम महाराज म्हणतात ही गोष्ट मी अनुभवलेली आहे. साक्षी आले या ठिकाणी तुकोबाराय सांगतात ही गोष्ट माझ्या साक्षीला आली ना माझ्या अनुभवाला आली आणि ही तुम्हाला मी प्रगट करून सांगत आहे की तुम्ही आलिया संसारा उठा वेग करा शरण दा उदारा पांडुरंगा. या ठिकाणी जीवनाला आल्याचं खरं मनुष्याचं कर्तव्य काय असेल तर त्या परमात्म्यांनी हे शरीर आपल्याला दिलेलं आहे. त्या शरीर दान करणाऱ्या त्या परमात्म्याचं काया वाचा आणि मनाने भजन करावं. देहच त्या देवे दिला देव भजना गोमटा तया झाला फाटा बालिकेचा. या ठिकाणी आपलं जे शरीर आहे अवयव आहेत वेगवेगळे ते सगळे अवयव भजनासाठी दिलेले आहेत. ज्ञानेंद्रिय असो कर्मेंद्रिय असो मन असो वाणी असो किंवा या ठिकाणी बुद्धी असो अहंकार चित्त जेवढी जेवढी सामग्री आपल्याला परमात्म्याने दिलेली आहे ती भगवत भजनासाठी दिलेली आहे. हात पाय कान हात पाय कान डोळे
मुख बोलाया भजन तेरे को जोड़से नारायण शिवा मना धीरे इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जने तुझोडसी नारायण नासे जीव पर्ण भवरोग. आपण चिंतन हे करत आहोत की आपण जे काही मनुष्य जात आहे ह्या मनुष्य जातीपेक्षा मनुष्य जातीमधलेच आपण अधिक भाग्यवान आहोत. कारण इतर लोक जे आहेत ते शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या पंचविषयाच्या ठिकाणी सुखाचा शोध करतात. आयुष्य निघून जातं पण सर्व सुखाच्या आशा जन्म गेला क्षणिक मुक्ती यत्न नाही केला. खिंडता दिशा सीन पावला माया वेष्टीला जीव माझा माझे सहित नेणती कोणी. अशा प्रकारची त्यांची स्थिती होते. आणि शेवटच्या वेळेला जेव्हा त्यांना कळतं की आपल्या जीवनामध्ये ज्या विषयामध्ये कधी सुखच नाही त्या दुःखमय असणाऱ्या संसारामध्ये आपण सुखाचा शोध घेतला आणि आपलं जीवन व्यर्थ घालवलं, हे जेव्हा कळतं त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. परंतु आपण भाग्यवान आहोत की या ठिकाणी आपल्याला योग्य वेळी हे कळलं आहे. आणि आपण या ठिकाणी एका श्री संत गोरोबा काकांच्या छत्राखाली किंवा श्री मळगंगाजी देवींच्या मातृशक्तीच्या एका आश्रयावर त्यांच्या अंकावर बसून आपण करुणवानं अशा प्रकारचे किविलवानं होऊन या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत त्यांची करुणा भागत आहोत. हे म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत. जे लोक ह्या मार्गावरच आले नाही त्यांना ध्येयापर्यंत पोहोचण्याची कधीच शक्यता नाही. पण पोचलो तर आपणच पोचू. म्हणून जग जरी आपल्याकडे कोणत्याही दृष्टीनं पाहत असलं आणि व्यवहारामध्ये आपण कितीही निकृष्ट असलो म्हणजे आपली जी काही भौतिक समृद्धी आहे ती काही असो किंवा नसो या ठिकाणी, परंतु या ठिकाणी मी जरी असलो तरी मी नारायण भगवंताचा सेवक आहे अशा प्रकारचा जो आत्मविश्वास आहे तो भगवंताने आपल्या ठिकाणी ठेवलेला असल्यामुळं खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत. विठ्ठल आधी 4 तप झाले, 48 वर्ष झाले. गोरोबा काकांच्या त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने जो सप्ताह सुरू झाला शिवाय एकच सप्ताहीच होत नाही, जवळजवळ 8-10 सप्ताह वर्षातून या ठिकाणी होतात. यवनेचे रूप लाविले द्वारी त्याचा वेला गेला मोगरावर, त्याचा वेल गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले विचिता अति बहरू कळी असे आला. याचं कारण असं आहे हे जे आज आपण आनंद भोगत आहोत त्यांच्या कृपाछत्राखाली, याचं कारण त्यांची असणारी अकारण करुणा वरुणालय आहे. कोणतेही हेतू त्यांना आपल्यापासून गोरोबा काकांना मळगंगा मातेला संतांना आपल्यापासून काहीच अपेक्षित नाही. आपण केवळ परमार्थ साधना करावी आणि त्यासाठी प्रसाद करण्यासाठी आपल्याला प्रसाद देण्यासाठी ते या ठिकाणी कायमचे स्थानापन्न झालेले आहेत. या ठिकाणी सिद्ध दैवत आपल्याकडे करतात. आणि आज आपली स्थिती काय आहे तर या विषयी तुकोबाराय सांगतात की नसरे लुटिता मागे बहुताजनी जुनाट हे खाणी उघडलेली. या ठिकाणी ज्या संतांनी की जुनाट खान आपल्याला जी परमार्थाची जी काय आहे की परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे. या ठिकाणी त्यांनी हे जतन केलेलं धन आहे आणि ते संत ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराज भगवान शंकरापासून आलेली परंपरा आहे. तेव्हा यांनी आपल्यापर्यंत चालू हे जर 48 वर्षाचा कालखंड ज्या महापुरुषांनी हे सुरू केलं किंवा ही सेवा ज्यांच्याकडून घडली ती अत्यंत धन्यवादाला पात्र आहेत. कारण तुकाराम महाराज म्हणतात की न सरे लुटिता मागे बहुताजनी. इतर धन आहे ना आपण जितकं त्याच्यातून काढून ते कमी होतं, परंतु परमार्थ हे असं महाधन आहे की जितकं आपण घ्यावं तितकं ते वाढत राहतं. असं एकच धन आहे. पण आपण जे कमी होतं म्हणजे धनाच्या पाठीमागं 15 अनर्थ आहे त्या ठिकाणी आपण त्या सुखाचा शोध घेत असतो. पण जो परमात्मा अविनाश आनंद घन
एक असा असणारा परमात्मा अविनाशी आहे, आनंद घन आहे, अमर करणारा आहे, आत्मज्ञान देणारा आहे, आपल्या स्वरूपात सामावून घेणारा आहे, मागे पुढे उभा आहे, सांभाळतो असा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याचा आश्रय न घेता आपण जड वस्तूचा धन कधी म्हणते का, मी आमच्या मालकीत जेव्हा मी म्हणतो माझ्याजवळ 2 लाख रुपये आहेत, तेव्हा ते 2 लाखाच्या नोटा कधीतरी म्हणतात का मी तुझा आहे म्हणून. आणि आपल्याजवळून जात असताना कधीतरी त्यांना काही वाईट वाटतं का? आपण कसं आपलं आयुष्य जगलं. स्वामी महाराज सांगायचे आपल्या बुद्धीची कीव करावी अशी आपली बुद्धी आहे. खरं आपण अंतर्मुख होऊन बारकाईनं विचार करत नाही म्हणून स्वामी महाराज सांगायचे जर घोडा मेला तर मालक रडतो, मालक मेला तर घोडा रडताना दिसत नाही. म्हणजे घोड्यापेक्षा आपली बुद्धी ही अत्यंत कमकुवत अशा प्रकारची आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात न सरे लुटिता मागे बहुता जनी, धुनाट हे खनी उघडिली, सिद्ध महामुनी साधक संपन्न ती हे जतन केले होते, पायाळाच्या गुन्हे पडिले ठाऊके, जगा कुंडलीचे दाखवले. कुंडलिकरायांनी पांडुरंग परमात्म्याला पंढरीवर आणून युगा 28 त्याला उभं केलेलं आहे. आणि सगळ्या जगांना भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवणी, त्याचे पायी घाला मिठी, मोल निघे जगजेची, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. असा तो पांडुरंग परमात्मा आपल्यासाठी विटेवर उभा केला. आणि तो जो परमात्मा आहे तो आपल्या हृदयात, जरी आपण पंढरपूरला नित्य राहू शकलो नाही तरी तो आपल्या हृदयात ईश्वरा सर्वभूतानां हृदयेशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये धारण केलं तर तो परमात्मा आपलं पूर्णपणे संरक्षण करतो. आणि क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले आवीट निज सुख. संसारामधली दुःख क्षणभर जरी आम्ही सहन केली, परंतु या ठिकाणी परमार्थ हा मुख्य आहे असं जेव्हा आम्ही जीवनात ठरवतो त्यावेळेला आम्हाला अवीट, कधीही अवीट गे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना. त्या आत्मसुखाचा पाझर आपल्या जीवनामध्ये मरणाच्या वेळेला सुद्धा आपुले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो सोहळा अनुपम्य, आनंदी दाटली तीही त्रिभुवनी, सर्वात्मकपणे भोग झाला. असं सामान्य मनुष्य, स्त्री असो, पुरुष असो, वृद्ध असो, बालक असो, तो सुद्धा ह्या आनंदाचा, तृप्तीचा ढेकर देऊ शकतो. आणि खऱ्या संतांना रात्रंदिवस तळमळ लागलेली आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. त्यांना वाटतं की लोकांना या ठिकाणी थोरया जनाचे वाटे बा आश्चर्य, न करीत विचार का हिताचा, कोण गमायचा आहे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा. अशा प्रकारची स्थिती आहे. काय मानून या राहिले निश्चिंती, येईल शेवटी कोण कामा. कोण कामाला येणार आहे? एकच आहे, निदानीचा एक पांडुरंग. असा असताना तुकोबारायांना आश्चर्य वाटतं. त्यांना क्यू येते तुमची आमची. आणि सर्व काळ, सर्व शक्ती, शरीराची शक्ती, मनाची शक्ती, वाणीची शक्ती ही या ठिकाणी परमात्म्यासाठी उपयोगाला यायला पाहिजे. तर ती सर्व व्यवहारामध्ये विनाकारण, त्याच्यामध्ये निरर्थक, स्वामी महाराज तर म्हणायचे निरर्थक नाही अनर्थक खर्च होते. त्यामुळं आपल्याला मनुष्याला काय म्हटलं पाहिजे, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचवून आलो येथवरी, उरले ते हरी माझं बळपण. आजपर्यंत काय झालं असेल ते झालं असेल, परंतु आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. या ठिकाणी आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिलेला असेल तर यापुढे तरी आपण मनपूर्वक या परमार्थाची साधना करू आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ. हा आईच्या गर्भवासात दुःख आहे, बाल्यात दुःख आहे, तारुण्यात दुःख आहे, वार्धक्यात दुःख आहे, मरणात दुःख आहे. आणि आयुष्यभर केलेले संस्कार पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम आपली ही भारतीय संस्कृती आहे, ऋषीमुनींची संस्कृती आहे. तिच्यामध्ये आपण जन्मलेला आहोत. या ऋषीमुनींनी जे आपल्याला उपदेश करून ठेवलेला आहे, शास्त्राने जे आपल्याला कथन करून ठेवलेलं आहे, त्याचा संतांच्या द्वारा आपल्याला काही फार शास्त्राध्ययन केलं पाहिजे असं नाही. ज्यांनी शास्त्राध्ययन केलं, ज्यांनी हे जप तप अनुष्ठानं केली, ज्यांनी परमात्म्याची उरावरी भेट घेतली, त्या जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज या संतांनी त्यांचं हृदय ओतून आपल्यासाठी हे ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा हे जे ग्रंथ निर्माण केलेले आहेत
त्या ग्रंथांचा दररोज आपण काहीतरी स्पर्श केला आणि आपल्या जीवनात जे जे कळेल आपल्याला तेवढं जरी त्यांचं अनुसरण केलं तर जन्म आली याचे आधी फळ झाले साचे, किंवा या ठिकाणी आधी निश्चिंत आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंडलिया हवा कृष्णेच्या कौतुक वाटे झालिया घेताचे नाम मंगळाचे तेने गुणी. हे हा तृप्तीचा ढेकर तुकोबाराय देतात हे तर खरीच गोष्ट आहे, परंतु केवळ तुकोबारायाने द्यावा म्हणून तुकोबाराय म्हणत नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला हा अधिकार आहे. जसं आपण दुसऱ्याच्या घरी गेलो तर आपण दरवाजा ठोठावतो आणि त्याला म्हणतो की मी आत येऊ का, असं आपण म्हणतो. आपल्या घरी जेव्हा जातो तेव्हा आपण कधी म्हणतो का मी आहे कमीन, मी आत येऊ का, असं विचारत नाही, कारण ते घर आपलं आहे. तसं आपलं स्वरूप आत्मस्वरूप आत्मा आपण स्वतः प्रत्यक्ष आहोत, म्हणून आपल्या घरी जायला आपल्याला कोणतीच अडचण नाही. आणि याच्यासाठी काही लागत नाही, फक्त मनुष्य शरीर असलं पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काहीच त्याला लागत नाही. फक्त संतांचे आज्ञा पालन करणं, शास्त्राचे आज्ञा पालन करणं, भगवंताचं मनोगत पालन करणं आणि जीवनामध्ये खूप आनंदाची लयलूट करणं. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं. स्वामी महाराज सांगायचे सुखाचे दोनच पत्ते, सुख एक याची ठाई बहु पायी संतांचे. या ठिकाणी आपल्याला सुख फक्त संतांच्याच पायाजवळ आहे. आणि दुसरा सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा. परमात्मा सुखरूप आहे आणि संत आनंद घन आहेत, आनंद स्वरूप आहेत. म्हणून आपल्याला सुखाचा शोध घ्यायचा झाला तर कायम कधी आपण धनामध्ये केला, मानामध्ये केला, याच्यामध्ये किंवा खूप मोठं संसारिक भौतिक समृद्धी वाढवली, यांनी सुखाचा विस्तार होणार नाही. सुखाचा विस्तार होणार जितकं तुम्ही आलिया संसार काय संसारालिया एक सुख आहे, संसारालिया एक सुख आहे, संसारालिया एक सुख आहे. संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाये विठोबाचे. येणे होय सर्व सुख संसार सुखाचा, नलगिरी दुःखाचा क्लेश आहे. या ठिकाणी तुम्हाला संसारामध्ये जर सुख पाहिजे असेल तर ते सुख फक्त भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं मुखी नाम आणि हृदयी ध्यान हाच उपाय आहे. आणि दुसरे उपाय तुम्ही अनंत जन्मजन्मांतरी करत आले, परंतु त्या उपायाने तुम्हाला जर हे सुख प्राप्त झालं असतं, हे व्यापक सुख प्राप्त झालं की त्या मनुष्याला पुन्हा जन्म येत नाही. हा त्याचा शेवटचा जन्म असतो असं शास्त्र सांगतं. आणि ज्या तुम्ही पुन्हा जन्माला आले त्यात तुम्ही केलेले सगळे उपाय हे अपाय झालेले आहेत. आता एकच उपाय आहे, येणे होय सर्व संसार सुखाचा. तुम्हाला जर संसार सुखाचा करायचा असेल तर आठवावे पाय विठोबाचे. तुम्हाला भगवान पांडुरंगरायाचं नेहमी भजन केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. तुमच्या मनाने पांडुरंगरायाचे संकल्प केले पाहिजे, डोळ्यांनी पांडुरंगरायाची मूर्ती पाहिली पाहिजे, पाय त्या मंदिराच्या तीर्थाच्या दिशेने गेले पाहिजे, हाताने त्याची पूजा झाली पाहिजे, कानाने भगवंताचं ज्या काही लीला वर्णन आहे, लीला संकीर्तन, गुण संकीर्तन, भगवंताचे गुणवर्णन करायचे. दुसऱ्या लोकांचे गुणवर्णन करून तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. या ठिकाणी
काय जे काही करायचे वर्णन ते देवाचं वर्णन करावं, त्यांनी वाणीचा खरा सदुपयोग आपल्या होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये हे जर आपण केलं तरच आपल्याला सुख प्राप्त होतं, अन्यथा प्राप्त होत नाही. हा सगळ्या संतांचा अनुभव आहे. दुसरी गोष्ट की ही गोष्ट फक्त मनुष्य जन्मात करता येते, इतर जन्मात हे काही अपवादात्मक काही गोष्टी दिसतात. देवाच्या जन्मात सुद्धा हे सुख मिळवता येत नाही, नरकामध्ये तर नाहीच नाही, पशु पक्षादी योनीमध्ये नाहीच नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा ह्या मनुष्य जन्माचा या देहामध्येच आपण उपयोग केला पाहिजे. आणि मरणाचे एक क्षण का होईना आपल्याला असं वाटलं पाहिजे की आधी जन्म आलो त्याचे आधी फळ झाले त्याचे, किंवा या ठिकाणी माझ्या जन्मात आता मला कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाहिजे रिकामा. अशा प्रकारचा तृप्तीचा ढेकर आपल्या जीवनामध्ये देता आला पाहिजे. आणि त्यासाठी श्री संत गोरोबा काकांच्या हे जे जीवन पाहिलं आपण की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये ज्यांना काका असं म्हणत होते, किंबहुना त्यांच्या थापटण्याने नामदेवरायांची परीक्षा करावी असा महान अधिकार होता. आणि घडी माती वाहे गोरा कुंभाराची हुंडीच्या मेहत्याची अंगे भरी, अशा प्रकारचा केवढा मोठा अधिकार आहे. त्या संतांना काही नाही, उंच नीच काही नेणे भगवंत शिष्टे भाव भक्त देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाची, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेने विनी, आज सज्जन कसाया विकू लागे मांस माया सावत्यास कृपू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, जोखा मिळ्या संगे ढोरे वडी. अशा प्रकारची ती स्थिती आहे की या ठिकाणी हे सगळे सगळ्या संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. एकाच काळात अनेक जातीमध्ये हे संत निर्माण झाले आणि सगळ्यांनी मिळून जाती आपल्याला परमात्मा सेवेच्या कधीच आड येत नाही. सर्व जातीच्या लोकांना बाहेरून ती जात असेल शरीराची, पण आतमध्ये असण्याला जात नाही. आणि भगवत भक्ताला भगवंताचं सान्निध्य करायला, भगवंताची उरावरी भेट घ्यायला जाती कधीच आडवी येत नाही, असं त्यांनी आपल्याला अनुभवाने दाखवलं. विठ्ठल सांगितल्याप्रमाणे आपल्या पूर्वपुरुषांनी पूर्वसुरीनं ते जतन केलं म्हणून ते आपल्या वाट्याला आले. ती हे जतन केले होते, पायाच्या गुन्हे पडिले ठाऊके. आपल्याला धन जरी जमिनीत असलं तरी सुद्धा जर आपल्याला माहीत नसलं तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की काय एका जमिनीमध्ये धन काढलेलं असलं परंतु आपल्याला ते माहीत नसलं तर वरी बैसोनी उपवास कलिका दरिद्री जे, त्या निदैवाच्या परिवरी लोह्या रुद्रिया हाती सहस्रवरी, परिवरी बैसोनी उपवास कलिका दरिद्री जे, असं त्यांनी दारिद्र्यच काढत असतो. परंतु एखादा पायाळ मनुष्य आला आणि त्यांनी त्या आपल्याला जर धन दाखवून दिलं तर आपल्याला ते कायमचं दरिद्र्य आपलं निघून जातं. तर संत पायाळू आहेत आणि ते आपल्या कल्याणाचा उपदेश करतात आणि ते अनुभवी आले अंगा ते या जगात देत असे, या तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. अशा प्रकारचे संत ज्या वेळेला आपल्याला सांगतात त्यावेळेला आपण त्यांच्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. की मार्ग दावून गेले आधी त्या संत तेनेच पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. अशा प्रकारचं संतांचं आणि भगवंताचं शास्त्राचं अनुसरण आपण जर करत गेलो तर मरणाचे एक क्षण का होईना आपल्याला हा तृप्ती, ज्याला म्हणतात निरंकुशा तृप्ती असं म्हणतात, ज्या तृप्तीपेक्षा, ज्या सुखापेक्षा, ज्या अमरत्वापेक्षा, ज्या ज्ञानापेक्षा जगात दुसरं श्रेष्ठ काहीच नाही. आणि ती स्थिती आपण प्राप्त करून घेऊ शकतो. विठ्ठल काल्याचा प्रसंग आहे की आपण गोरोबा काकांच्या आणि सर्व आपल्या एका कुटुंबातले सभासद म्हणून आपण या ठिकाणी गंगा मातेच्या कृपाछत्राखाली बसून आपल्या आत्मचिंतनाचा काहीसा विचार व्हावा एवढं करत आहोत. त्याला निमित्त कीर्तन हे एक निमित्त आहे, काल्याचं कीर्तन हे एक निमित्त आहे. तर त्यामध्ये आपल्या संप्रदायामध्ये असा दंडक आहे की काल्याचं कीर्तन जे आहे तर कोणताही मनुष्य जेव्हा 7 दिवसाचं अनुष्ठान करतो त्या 7 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये शेवटचा त्याला जागराचं कीर्तन म्हणतात.
त्यामध्ये आपल्याला काही मागण्याचा अधिकार प्राप्त होतो की देवा आता ऐसा करी उपकार, अशा प्रकारचा आपल्याला देवाकडे अधिकार प्राप्त होतो. त्याचं कारण असे, सेवा केली तरच मेवा मिळत असतो. आपण जी काही 7 दिवस श्रवणाची म्हणा किंवा काय अन्नदान इथं कोणतीही सेवा केली, त्या सेवेपासून आपल्याला काय पाहिजे ते जागराच्या कीर्तनामध्ये निरूपण करतात. आणि जे एकदा जागृत झाला म्हणजे माणूस खरा जागृत झाला की अरे मी हा 3.5 असताचा नाचका कुचका रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र आर्तव यांनी बनलेला हा 3.5 हाताचा देह मी कधीच नाही. मी ह्या देहाहून पलीकडे असणारा जो आत्मा आहे, ज्या आत्म्याला जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही, त्याच्या ठिकाणी कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, असा असंग निर्विकार उदासीन आत्मा आहे. हे आपला वेद आपल्याला सांगतो. वेदातले द्रष्टे ऋषी आपले सगळे संत सांगतात. आणि ती गोष्ट आपल्याला जर आपण कळली तर आपल्याला हे आपल्या जीवनामध्ये पूर्णतया ही तृप्ती प्राप्त होत असते. विठ्ठल सांगितलं की काला म्हणजे तुका म्हणे काला आणि कोठे अभेद देखील. जे 8 दिवस आतापर्यंत आपल्या संसारामध्ये जेवढी दुःख भोगली ना, ती द्वैतामुळे भोगली. स्त्री आणि पुरुष हे द्वैत हे मानतो आपण, पत्नी आणि पती याच्यामध्ये. पती आणि पत्नी हे जर 2 शरीर पण मन एक असलं, संसार कशा करतात? स्वामी महाराज सांगायचे, सगळे लोक संसार करतात सुखासाठी आणि सगळे लोक भोगतात मात्र दुःख. याचं कारण काय? मर्म चुकले. मर्म हे चुकले की ज्या स्त्रीचा आपल्या जीवनामध्ये आपण तिचं वर्ण केलेलं आहे, म्हणजे तिचा अंगीकार केलेला आहे, किंवा ज्या स्त्रीनं आपल्या पतीचा अंगीकार केलेला आहे, किंवा जो अगोदर जन्मलेल्या भावाने, जो अनुज पाठीमागून जन्मलेला हा माझा बंधू आहे, वडील हे माझे वडील आहेत, हे सगळे नाते द्वैतात्मक आहे. म्हणजे या ठिकाणी 2 असावे लागतात. पण 2 असल्याशिवाय आनंदाचा भोग होत नाही. आणि दोघांचा अंतःकरण एक असल्याशिवाय खरा आनंदाचा कुठं स्रोतच सापडत नाही. विठ्ठल दोघजण आनंदासाठी एकत्र येतात आणि दुःखाचा भोग बघतात. याचा अर्थ त्याचं मर्मच आपलं चुकलेलं आहे. विठ्ठल जरी कधी संसारामध्ये काही झालं किरकोळ तरी त्या ठिकाणी ते विकोपाला नाही जात. त्या ठिकाणी त्याचं ते भांडवाचं जे परिणाम आहे ते विसरून जातं आणि आपण आनंदासाठी एक आहे. आणि ते आनंद मिळवण्यासाठी आपल्याजवळ त्याग असेल तर हा आनंद मिळतो. भोगात आनंद नाही, त्यागात आनंद आहे. आनंदीला एक महात्मे आले होते. ते म्हणायचे त्यागात अभंग सुख आहे, भोगात आनंद नाही. आपल्याला दररोज आपल्या जीवनात देव आपल्याला दाखवत असतो. आपल्याला जेव्हा आपल्याला खरी झोप येते आणि त्यावेळेला जर एखाद्याने सांगितलं की तुम्ही 15 दिवसात जेवढ्या 500 रुपयाच्या नोटा मोजाल तेवढ्या तुम्हाला देऊ, तर एखादा मनुष्य हो म्हणे, सुरू पण करील. पण त्याला जेव्हा झोप येईल तेव्हा तो मनुष्य म्हणजे झोपायचा नाही. आता 8च दिवस झालेले आहे, इतके दिवस पण करणार नाही. पण समजा आपण 8 दिवस झाले, तो तुम्हाला 1 तासभर झोपू द्या, मग मी परत मोजतो. त्याला पैसे तर पाहिजे सगळे, पण हा म्हणतो तसं नाही, मग उलट तुझ्याकडून 500 रुपये दंड घेऊ. तो म्हणतो तुझ्या 500 रुपये त्या नोटांना आग लाव, तिकडं मला झोपू दे. म्हणजे झोप. आता तुम्ही सांगा, झोपण्यामध्ये रुपये आहेत का, सोनं आहे का, नातेवाईक आहेत का, भोग आहेत का? काही नाही. याचा अर्थ उलट त्याचा त्या केलं म्हणून म्हणतो मी खूप सुखाने झोपलो होतो, मला काहीच कळलं नाही, काय गाढ झोप लागली असं म्हणतो. याचा अर्थ जर पैशात सुख असतं तर त्या ठिकाणी मनुष्य झोपेत गेला असता का? कधीतरी कधीच गेला नसता. सुख त्यागात आहे, सुख भोगात नाही. उलट काय आहे, सर्वेंद्रियानाम जनयंती तेजा. जितका मनुष्य जास्त भोगी तितका तो मनुष्य रोगी, अशा प्रकारची स्थिती आहे.
सर्वेंद्रियानाम, सर्व इंद्रिय जसा जसा भोगप्रधान मनुष्य असेल त्याची इंद्रिय तितकी लवकर लवकर विकल होत असतात, आणि जो इंद्रियाचा निरोध करतो त्याची इंद्रिय बलवान होत असतात. विठ्ठल स्वामी महाराज तर एकदम आपल्या अनुभवात सांगितले. एखाद्या मनुष्याला मुरडा होतो पोटामध्ये, त्याला अमांश म्हणतात, त्याला जुलाब होतात, पोटात कळ येऊन आणि चिकट असा श्लेष्मा पडत असतो. तर तो काय म्हणतो की इतका पोटाने व्याकुळ झालेला आहे, गडबडायला लोळतो, आणि जेव्हा त्याला पोटात कळ येते जाऊन येतो. तर त्याला जर आपण विचारलं कसं वाटलं तुला आता, तर तो म्हणतो आता जरा बरं वाटतं. बरं काय झालं, जर बाहेर टाकण्याचा मल जो होता त्या मल टाकून दिला, तो टाकायलाच पाहिजे होता, त्याचा टाकलं, त्यामुळे त्याला सुख वाटलं. याचाच अर्थ काही त्यागात सुख आहे, भोगात सुख नाही, अशा प्रकारचं स्वामी महाराज सांगत असत. विठ्ठल स्वामी महाराजांकडे कोणी नवीन मुलगा मुलगी लग्न झाल्यानंतर जर आले ना, ते सांगायचे काही काही गोष्टी. ते गोष्टी असं सांगायचे की त्या मुलीला विचारायचे, बाळ तुला मी आज सुखाचा बीज मंत्र सांगतो, तुला जीवनात कधीच दुःख येणार नाही, ते तू ऐकणार का? पण ती मुलगी म्हणणार ऐकणार. तू ऐकणार का? तसं करणार. मग म्हटले आता काय होईल, तुमचं जीवन सुरू झालं, वैवाहिक जीवन. आता तुमच्या जीवनात अनेक संकट पण येऊ शकतात, सुखाचे दिवस येतात, दुःखाचे दिवस येतात. कधी कधी तुझी बुद्धी मंद होऊन जाईल, काय करावं सुचणार नाही, तुझ्या पतीलाही तसंच वाटेल. परंतु स्त्री ही एक मंत्री आहे जीवनामधली, ती तिच्या 12 भूमिका सांगितलेल्या आहेत. तर त्यावेळेला ती स्त्री जी आहे तर ती स्त्रीला पती विचारेल आता कसं, म्हणजे याच्यानंतर आता काय करायचं, एवढा प्रसंग आला. तर तो फक्त एकच बीज मंत्र देणार ठेव, तुम्ही म्हणाल तसं. विठ्ठल असं आहे की त्यागाची जर तुम्हाला घरात आहे ना, घरातही स्वामी महाराज सांगायचे फार स्पर्धा असली पाहिजे, कलह पण व्हायला पाहिजे, प्रेमाचा व्हायला पाहिजे, स्पर्धा पण असली पाहिजे. पण स्पर्धा कशात? भोगात नाही, त्यागासाठी. मुलाला वाटतं की वडिलांसाठी काय करू, आणि वडिलांना वाटतं मुलासाठी काय करू, अशी स्पर्धा वाढेल. त्यावेळेला त्या कुटुंबामध्ये साक्षात ब्रह्मानंद नांदेल. कल्पना करून कधी होणार नाही. या कल्पना जर परमार्थाच्या कृपा छत्राखाली आपण राहिलो तर या सहज घडून जातात. कशा घडल्या हे आपल्याला सुद्धा स्पष्टीकरण करता येणार नाही. फक्त केला काय पाहिजे? परमार्थ. विठ्ठल एक 3-4 वर्षापूर्वी सहज सांगतो घडलेली गोष्ट. इथं एक मोठ्या कंपनीचे मॅनेजर एक कोर्स ठेवला होता की कुटुंबात सौख्य कसं नांदेल, कुटुंबात सुखी कसं राहावं. म्हणून त्याची फी होती 40,000 रुपये 3 दिवसाची. साहेब त्याची फी 40,000 रुपये होती, आणि ते पुण्यामध्ये पंचतारांकित हॉस्पिटलला ते आपलं हॉटेलला ते होतं. तर त्याच्यानंतर ते आमच्या ओळखीचे होते. ते सगळं झालं त्यानंतर 3 दिवसाचं. मग ते माऊलीच्या दर्शनाला आले. मग ते आमच्या पाठाला बसले विचारसागराच्या. आणि विचारसागराचं पाठ झाल्यानंतर त्यांचे मित्रमंडळ होते, बरेच 7-8 जण होते. ते सगळं झाल्यानंतर ते म्हणे हा क्षेत्र असं आमचं मग होतं विचारसागराचं प्रथम मंगलाचरण चालू. ते म्हणे आम्ही 3 दिवसात 40,000 रुपये बसले, ते 1 तासात मिळाला आम्हाला. विठ्ठल ज्यांना सुखाची इच्छा आहे पण सुखाचा शोध लागला नाही, आणि ते सुखाचा मार्ग सांगतात, आणि ते त्याचा व्यावसायिक उपयोग करतात. त्यामुळे त्यांना त्याचं सुख लागत नाही. परंतु संतांनी स्वतः सुख अनुभवले खात्रीनं. या ठिकाणी तुकाराम म्हणतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर फडू घ्यारे तुम्ही, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, त्वची एक दान शुरदाता, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, शरीर आहे बुद्धी याचे पायी. तुका म्हणे मज झालेले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूपा. अशा प्रकारचं आपल्या सर्वांना, आपल्या मुलांना सुद्धा
7 पिढ्याची इस्टेट कमवण्यासाठी आपण शक्ती खर्च करण्याची गरज नाही. त्यांना चंद्रसूर्य असेपर्यंत आपल्या जीवनात कमावलेले जे संस्कार आहे, सत्संस्कार आहे, धार्मिक आध्यात्मिक संस्कार आहे, ते देऊन त्यांना खरी श्रीमंती देणं आहे. आणि असं केलं म्हणजे जसे 48 वर्षे जातील, किती दिवस गेले तरी ज्ञानोबा म्हणतात ना, जसं ज्ञानदेवी घेतले हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. चंद्रसूर्य असेपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा आणि तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज हे आपल्याला परंपरेने जो उपदेश करतात, तो उपदेश माझ्या वडिलांची मिळाशिला देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. या ठिकाणी लोक आई वडिलांचं जे लोक इस्टेट घेतात ना, तर त्या लोकांनी जर त्यांचा परमार्थ चालवला नाही तर त्या ठिकाणी त्याचा काहीही उपयोग नाही. विठ्ठल कसं म्हणतात, किती दारिद्र्य होतं तरी हे माझी मिराशी, चित्त तुझ्या पायापाशी, याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखेला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी हे विचार आपण केले पाहिजे. ज्या वेळेला आपण एकांतात बसतो त्यावेळेला मी कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचं, मला दुःख का, सुख का नाही, माझं चुकतं कुठं, ह्याचा आपण स्वतः विचार केला पाहिजे. नंतर संतांना ह्या गोष्टीचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जरी कोणी आपल्याला मार्गदर्शक संत काय रस्त्यावर पडले नाही, मिळतीलच असं नाही, तर तोपर्यंत आपण ज्ञानेश्वरी गाथा भागवत यांच्याबद्दल जर शोध केला तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज साक्षात बोलतील, साक्षात हृदयात आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला प्रगट करतील. विठ्ठल 7 दिवस आपण साधना केली, त्याचं फल आहे काला. आणि काला म्हणजे आहे अभेद. जिथं भेद आहे त्यांनी असलेले, जिथं 2 आहेत ना, द्वैताद्वैत दुःखम होती. मी सांगतो, जितकं तुमचं दुजेपण आहे तितकं तितकं दुःखाचा विस्तार आहे, आणि जितकं जितकं ऐक्य आहे तेवढा आनंदाचा कडेलोट आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. आपल्याला जर पाहिजे असेल ना तर काला कोणता आहे, जसं दही आणि भात हे एकत्र केले, दोन्ही श्वेतवर्णाचे सारखे पदार्थ आहेत. या ठिकाणी तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला हरिनामाचा खिचडी काला. परंतु हरिनाम तर घेतो, काही लोक काय म्हणतात, आम्ही तर दररोज इतक्या मला जपही करतो, सगळे सप्ताह करतो, दानही देतो, पण आमच्या अंतःकरणात काही बदल झाला असं आम्हाला वाटत नाही. स्वामी महाराज सांगायचे, बरोबर आहे तुमचं म्हणणं की दगड जर पाण्यामध्ये किती दिवस ठेवला म्हणजे थोडा गोड चपा होतो, तसं तुम्हाला तुमच्या अंतःकरणात बदल करायचाच नाही. खरंच स्वामी महाराज म्हणजे, खरं सांगू का तुला का बदल झाला नाही, तुला करायचाच नाही. विठ्ठल आहे हे सगळं काला करायचं असेल जीवनामध्ये तर आपलं माझ्या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी प्रवृत्ती. आपल्या जातीच्या लोकांची संघटना केली पाहिजे. विजातीय लोकांच्या सापड्यात जर आपण सापडलो तर आपलं थोडं बहुत बरं असतं, ते पण विचार बदलतात, आचार बदलतो, भावना बदलतो आणि आपला अधपात होतो. विठ्ठल शास्त्रामध्ये सांगितलं, दुःसंग हा सर्वदैव त्याज्य. दुःसंगती, दुष्टाची संगती ही पूर्णपणे त्याज्य आहे. नको दुष्ट संग पडे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नको दुष्ट संग पडे भजनामध्ये भंग. म्हणून आपण दुष्संग जो आहे
तो नेहमी टाळला पाहिजे आणि सत्संगती केली पाहिजे. त्या संतांनी आपल्याला उपदेश केला नाही, आपल्याशी नीट बोलले नाही, तरी सुद्धा त्यांच्याजवळ जावं. तुकाराम महाराज सांगतात, पडोनी राहीन दये ठाई, उगाची संतांचे पायी, न मगे न करी काही, तुझी आनगा विठोबा. या ठिकाणी संतांच्या पायाजवळ लोक ब्याह दाव्याचा सत्कार करतात आणि संतांची उपेक्षा करतात. आता संतांचा प्रसाद होईल कधी? विठ्ठल जर संतांची संगती केली तर जीवनात खरा काला करता येतो. काला याचा अर्थ आहे देव आणि परमात्मा यांचं एकता होणं, म्हणजे देवाहून भिन्न न राहणं. देव श्रेष्ठ आणि मी जीव, देव सर्वज्ञ सर्वशक्तिमान, मी तर अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तर मी आठवले नाही कधी. तर महाराज म्हणे किती दिवस रडत राहायचं, कधीतरी म्हणा ना देवाला, तुझं माझं नाही हेर केला सहज विनोद, मी ते तू, तू ते मी, कुकुड हे लाडसी. जर आपण खरा काला होतो त्या दिवशी देव आणि परमात्मा, देव आणि भक्त तुझा नाही विचार, ही स्थिती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आणि त्याला म्हणतात काला. स्वामी महाराज आणि त्यांचे गुरुबंधू होते तांडोळे अण्णा, तर ते म्हणायचे जर संतांच्या संगतीत झाला तर तुमचा काला होईल, दुष्टाच्या संगतीत राहिले तर फक्त कालवा वाटायला येईल. विठ्ठल आता आपल्या पुढं आपला वेळही कमी आहे आणि किती जरी बोलायचं म्हटलं तर ते काही जास्त हे होऊ शकत नाही. आपण थोडं या अभंगाचं किंवा याचा आशयाचं थोडं चिंतन करू. त्याच्यामध्ये आज जो आपल्या पुढे अभंग वाचून दाखवला तो आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगामध्ये एक कोणी गोपी आहे जी गोकुळामध्ये राहते आणि जिला भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे, जिनं आपलं जीवन भगवंताला समर्पित केलेलं आहे, तिला सासू सासरी धन मान सगळं विसरून गेलेले आहे आणि त्या परमात्म्याच्या प्राप्ती तिने केली म्हणजे तिच्या प्रयत्नांनी झालेली नाही. त्या भगवंत हा दयागण आहे, भगवंत हा अनंत गुणगण निधान आहे, अनेक गुणांचा साठा आहे, तो करुणा वरुणालय आहे, तो करुणालय आहे, करुणेचं मंदिर आहे, असा दयेचं सागर आहे, असा जो परमात्मा आहे. त्या परमात्म्याला ते वाटलं की ही जी गोपी आहे ही जी माझ्यावर प्रेम करते तर हिचा मी उद्धार करावा, हिला ह्या परमानंदाची स्थिती प्राप्त करून द्यावी. आणि परमात्मा बऱ्याच लोकांना आहे ना साधनाचा अभिमान वाटतो की मी दररोज इतके जप करतो, मी 12 वर्ष झाले नियम असा करतो, मी इतकं दान करतो, मी इतकं तप करतो, मी एवढे व्रतवैकल्य करतो. हा अभिमान बाळगण्याचं काहीच कारण नाही. करायची तर खरं शास्त्राने सांगितलं म्हणून करायची, पण परमात्मा माझ्या प्रयत्नाने प्राप्त होणारी वस्तू नाही. परमात्मा हा प्रयत्न साध्य नाही, तो कृपा साध्य आहे. विठ्ठल आपण साधन भजन करीत राहायचं आणि कोणा तरी शतातरी एका जन्माच्या शेवटी कृपा वा पोटी येईल दया. कोणत्या तरी एक जन्मामध्ये तो परमात्मा माझ्यावर निश्चित कृपा करणारच आहे. माझ्या साधनाने मला प्राप्त होणार नाही. जी माणसं आपल्या साधनांचा अभिमान ठेवतात ना, लोकांमध्ये त्यांना जरी मान्यता मिळाली तरी सुद्धा त्यांच्या तपस्येचं सामर्थ्य कमी होत जातं, त्या तपाचा क्षय होत जातो. म्हणून झाकून परमार्थ करावा. विठ्ठल तेव्हा कुणीतरी सत्संगी अशी भगवान परमात्म्याची अनुग्रहित झालेली, ज्याच्यावर श्रीकृष्ण परमात्म्याची कृपा झालेली आहे, ही अशी एक असणारी गोपी किंवा गवळण, ती गवळण आपल्या दुसऱ्या सखी बरोबर या अभंगाच्या द्वारा संवाद करत आहे. आणि ती संवाद करताना ते सांगते काय तुला सांगू, काय सांगू झाले काहीची आहे. या ठिकाणी काय सुरुवात आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची काय सांगू झाले काहीची बाई, पुढे चाली तेही आवडीने.
पंढरपूरला चातुर्मास्यात असताना एक महाराज होते याच्या विदर्भातले, वय होतं 75-80 पर्यंत, आणि ते आम्ही पाठाला गेलो तर त्यांचे डुलत होते. त्यांनी आमच्याकडे पाहिलंच नाही. 1 तास झाला, पाठाची वेळही संपून गेली. नंतर त्यांनी पाहिलं आम्हाला आणि मग ते म्हणजे तुम्ही कधी आले? आणि म्हणजे आताच आलो. तर ते हसले. नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे आपण यांच्याकडे लक्ष दिलं नाही. ते नंतर म्हटले, काय सांगू पोरांनो, तर तुम्ही असा परमार्थ केला तर आम्ही आमच्या गुरुनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे करीत राहिलो. करता करता आता असं वाटतं की आनंदाने आपलं अंग फाटून जाईल की काय. विठ्ठल सखी जी स्त्री आहे ती आपल्या सखीला आपल्या जीवनात आलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याने काय आपल्याला अनुभूती दिली आणि त्या अनुभूतीचा अनुवाद ते सुख शब्दाच्या द्वारे काय सांगू झाले काहीच्या बाई. ह्या आनंदाच्या डोहात आनंदाचे तरंग लाटा उसळतात आणि हे जे सुख आहे हे शब्दाने कधी वर्णन करता येत नाही. आणि असं हे कार्याचं सुख आहे. असं हे देव आणि परमात्म्याच्या अभेद प्राप्त झाला असताना हे सुख आहे. अज्ञानी पुरुषाला हे सुख कधी मिळत नाही. हे सुख केवळ आत्मज्ञानी पुरुषाला मिळत असतं. म्हणून स्वामी महाराज सांगायचे की अज्ञानी आणि ज्ञानी यांची जर भेट झाली ना, ज्ञानी को अज्ञानी मिले, ज्ञानी को ज्ञानी मिले. जर ज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाची भेट झाली म्हणजे संतांना किंवा समान जातीय साधकाची भेट झाली तर बडी भई आनंद की लूट, त्या ठिकाणी आनंद लुटायला मिळत असतो. आणि ज्ञानी को अज्ञानी मिले तर बडी माथा कूट. विठ्ठल या ठिकाणी ती सखी जी आहे ती गोपी आहे. गोपी शब्दाचा अर्थ आहे, आपण नेहमी चिंतन करत असतो, गो शब्दाचा एक अर्थ आहे इंद्रिय, दुसरा अर्थ आहे गो शब्दाचा वेद आणि तिसरा अर्थ आहे वाणी. गोपी म्हणजे गवळण, तिचा संस्कृत शब्द आहे गोपी आणि त्या गो शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. म्हणजे जेवढी आपल्या देवाने इंद्रिय दिली सगळी भगवंताच्या दिशेने लावणं, तर याचं गो म्हणजे इंद्रियांनी काय करणं, आनंदाचं प्राशन करणे तिला, आणि असं जे करते तिला म्हणतात गोपी. दुसरी गोष्ट अशी आहे की जी वेदवाणी आहे त्या वेदाने सांगितलं की तुम्ही कदंजम्मा भक्षेस्व, तुम्ही मांसाशरण करू नका, तुम्ही चरामा पिबस्व, तुम्ही या ठिकाणी मद्यपान करू नका, सत्य बोला, धर्माचरण करा. अशी जी वेदाची वाक्य आहेत त्याच्यावरून जो जीव वाळून टाकतो. शास्त्र सांगितलं ना ते मी करणारच, आणि शास्त्र सांगतं करू नका ते करणारच नाही, असा जो मनुष्य आहे, तो स्त्री असो किंवा पुरुष, तो सुद्धा काय आहे, गोपी आहे या ठिकाणी. तिसरा मनुष्य आहे गो म्हणजे वाणी. जी वाणी आहे त्या वाणीमध्ये मृदू रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे असं जो बोलतो ना तो सुद्धा खरा गोपीच आहे. विठ्ठल पैसे साच आणि मवाळ मितली आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे, जे आटो वेगो विन्नानो आशा शंका प्रतारणो, हे संन्यासीने अवगुण दयावाचा. वाईट बोलतच नाही, तो सुद्धा गोपी भावात राहणारा साधक आहे. म्हणून त्या ठिकाणी ती सांगते की आपल्या सखीला आपला अनुभव ती सांगते, हे सखी आज मी या ठिकाणी त्या मनुष्य जन्माला आले किंवा ह्या रानात आले, आणि ह्या रानात आल्यानंतर माझ्या जीवनाचं कल्याण झाले, असा या अभंगाचं प्रथम चरण आहे.
ती कवळण किंवा ती गोपी आपल्या सखीला मैत्रिणीला संवाद करताना म्हणते की हे सखे हे मैत्रिणी, आज असं आहे की आजी नवल मी आले येणे राणी. येणे राणी म्हणजे या रानात मी आले हे नवल आहे असं सांग. हे नवल आहे, आश्चर्य आहे. या ठिकाणी याचा अर्थ आपण धावता अर्थ सांगतो. थोडा जर आपण शांतपणाने ऐकलं तर आपण वेळेत सोडू. आणि जर उशीर आपण कोणी झोपले, कोणी लक्ष दिलं नाही असं मला जाणवलं तर मग आपलं कीर्तन 4 पर्यंत आले. विठ्ठल आपल्या कमीत कमी त्या अभंगाचा आपण धावता भावार्थ करू. त्याच्यामध्ये ती म्हणते आजी म्हणजे आज, मी येणे राणे आले, या रानात आले म्हणजे ह्या मनुष्य शरीरामध्ये आहे. या शरीरामध्ये काय, जसं शरीरामध्ये आपलं एखाद्या रान म्हणजे जंगल संकीर्ण असतं, तिथं साबरीची पण झाडं असतात, बचनागाच्या वेली असतात विषारी, तिथं आंब्यासारखे रसाळ फळं पण असू शकतात. तसं या मनुष्य जीवनामध्ये सुख आणि दुःख याचे अनेक प्रकारचे संकट जंगल आहे. कधी सुख कधी दुःख. जसे आकाशात ढग येतात आणि येतात म्हणेपर्यंत जातात, वीज चमकते आणि प्रकाशित वीज म्हणेपर्यंत अंधार होतो. तसं ह्या जीवनामध्ये, सामान्य जीवनामध्ये सारखे सुख दुःखाचे भोग होत राहतात. कधी सुख कधी दुःख, कधी जन्म कधी मरण. अशा प्रकारचे जी काही दुःख आहे ही सगळी एखाद्या जंगलासारखे आहे. जशी इतकी ते संकीर्ण जंगल म्हणजे काय, त्याच्यामध्ये एकच नाही का आंब्याची बाग आहे, त्याच्यामध्ये आंबा पण आहे, बाभळी पण आहे, वेड्या बाभळी पण आहे, सगळे प्रकार आहे. तसं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग मानवी जीवनात आपल्या पूर्वी केलेल्या कर्माच्या नुसार भोगावे लागतात. हे एका जंगलामध्येच नाही, एका वनामध्येच नाही. ह्या वन शब्दाचा आणखी शास्त्रीय एक अर्थ आहे, वननियम नाम संभजनीय. ह्या मनुष्य जन्म आलाय ना, तो वनामध्ये आलाय म्हणजे केवळ भजनासाठी आलाय. संस्कृतमध्ये त्याचा अर्थ आहे, हे शरीर जे प्राप्त झाले ते वनामध्ये आलेले म्हणजे काय, भजन करण्यासाठी आलेलं आहे. तेव्हा ती म्हणते की आजी म्हणजे आज. असं आश्चर्य झालं की मी ह्या रानामध्ये आले आणि हे मोठं आश्चर्य झालं. हे मोठं आश्चर्य काय, ते सगळीच लोक मानवजात आले आणि ती म्हणते की माझं मात्र भाग्य आहे, नवल आहे, आश्चर्य आहे. असं आश्चर्य काय आहे थोडक्यात सांगतो की या ठिकाणी याचा अर्थ असा आहे की आश्चर्य कधी होतं, सामान्यपणे जी गोष्ट घडते त्याच्या विरुद्ध जर घडलं. समजा एखाद्या पैलवानाने जर 100 किलोचं वजन क्विंटलभर उचललं तर आपल्याला काय आश्चर्य वाटत नाही. आणि एखादा वयोवृद्ध 92 वर्षाचा मनुष्य आणि त्याने जर 1 क्विंटल उचललं तर नवल आहे की नाही, नवल आहे. ती म्हणते की माझं नवल आहे. नवल आहे म्हणजे कशामुळे नवल आहे याचा थोडा विचार करू. विठ्ठल की हा मनुष्य जन्म जो आहे ना, हा मनुष्य जन्म प्राप्त होणं हेच सर्वात मोठं नवल आहे. कारण मनुष्य जन्म प्राप्त होण्यासाठी आपण नेहमीच श्रवण करणारी या ठिकाणी सगळे महानुभाव आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विस्तार करण्याची गरज नाही. जेव्हा पाप आणि पुण्य सारखं होतं तेव्हा मनुष्य जन्म मिळतो असं शास्त्र सांगतं. पाप अधिक झालं तर मनुष्य नरकाला जातो, पुण्य अधिक झालं तर स्वर्गाला जातो. आणि पाप पुण्य समान समी तैची पाहिजे कर्मभूमी. पाप आणि पुण्य समान झालं तर तो मनुष्य कशाला जन्माला येतो, मानवी देहाला प्राप्त होतो. आता तुम्ही सांगा, आता आपण ठरवलं की आपल्याला पुन्हा मनुष्य जन्म मिळवायचा, तर आपण समान पाप पुण्य करू शकतो का? कधीच होत नाही.
जसा आंधळ्याच्या टाळीत कावळा कधीच सापडत नाही, तसं माणसाला समान पुण्य आणि पाप कधीच करता येत नाही. पण काही योगायोग असतो. जसा एखाद्या आंधळ्याच्या टाळीमध्ये, त्याला कागताली न्याय म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, पावला हा देह कागताली न्याय न घडे उपाय घडो आहे. या ठिकाणी त्या आंधळ्या पुरुषाला टाळीत कावळा कधी सापडेल का? कावळा एक तर हुशार प्राणी, जर डोळसाच्या हातात नाही सापडत, आंधळ्याच्या सापडेल का? कधीच सापडणार नाही. पण जर सापडला तर सापडू शकतो एखाद्याला. तसा हा मनुष्य शरीर आहे. हे शरीर प्राप्त झाले हे एक नवलच आहे की नाही? दुसरं नवल कोणतं आहे? दुसरं नवल आहे त्यांनी सांगितलं दुर्लभ 3 गोष्टी आहेत. दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. पहिलं जर भाग्य कोणतं असेल तर मनुष्यत्व, मनुष्य जन्म प्राप्त होऊन, तो पशु पक्षाचा झाला तर काही उपयोग नाही. म्हणून हे एक माझं आश्चर्य ती गवळण सांगते की मनुष्य जन्म प्राप्त झाला. अजून काही नवल आहे तर ती म्हणते मनुष्य जन्मात आल्यानंतर मला असं कधी वाटलं नाही की खूप शब्द स्पर्श रूप रस गंध यांचा भोग घ्यावा, ह्या विषयात सुख नाही असं मला काय झालं कोणास ठाऊक. मला असं काय वाटायचं की हे सुख नाशिवंत आहे. या ठिकाणी ह्या नाशिवंताच्या नादी लागून आपलं कल्याण होणार नाही. या जगामध्ये संत जे सांगतील असं शाश्वत मला सुख काहीतरी प्राप्त व्हावं, नित्य सुख प्राप्त व्हावं, मला असं वाटावं की हा विषयाचा आनंद काही खरा नाही. नित्य आनंदापुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे ते क्षण, जेथे न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भवन. हो, मनुष्य जात एवढी आहे पण त्याच्यात कोणाला वाटतं काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. अशा प्रकारचं जाणीव होणं याला म्हणतात मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व शब्दाचा अर्थ आहे मोक्षाची इच्छा. म्हणून मोक्षाची इच्छा मला निर्माण झाली आणि मला रात्रंदिवस ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस ही तळमळ, तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावेल निष्ठेशी. मला रात्रंदिवस चिंता काय वाटायची, जागृती, स्वप्न, झोप येत नव्हती. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने हे कळेल वर्म, मनोनी श्रम वाटत असे. असं मी रात्रंदिवस मला की मुमुक्षुत्व, जिज्ञासा, उद्धाराची इच्छा, मोक्षाची इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. त्यामुळं हे एक आश्चर्य मला पाहायला मिळाले. आता तिसरं काय आहे, जरी तुम्हाला मनुष्य जन्म आला, तुम्हाला मुक्त व्हावं असंही वाटलं, पण मुक्ती काय रस्त्यावर पडलेली नाही. मुक्ती जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी संतांच्या संगतीत जावं लागतं. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती गेले पंथे. मनाच्याच मार्गाने तुम्ही गेले आणि तेवढी तप करा. तुम्ही एका अंगुष्ठावर उभं राहा, झाडाला टांगून घ्या. आता आपला कुंभमेळा भरलेला आहे, किती जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. या ठिकाणी असं आहे, मोक्षत्व निर्माण झालं तर संतांच्या संगतीत जावं लागतं, श्री गुरूंचे शरणागत व्हावं लागतं, ईश्वराची शरणागती करावी लागते. म्हणजे त्याला शास्त्राची कृपा पाहिजे, संतांची कृपा पाहिजे आणि देवाची कृपा पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची काय आहे, सगळ्या कृपा जरी आपल्याकडे येत असल्या आणि आपणच घेतली नाही तर काय, घेईल त्याचा बोध, न घेईल त्याचं गांडे पण, असं स्वामी महाराज म्हणायचे. विठ्ठल महापुरुषांचा संश्रय पाहिजे, महापुरुषांचा आश्रय पाहिजे आणि तोही आश्रय मला मिळाला. म्हणून या ठिकाणी नवल आहे. आज मी या रानात आले, मनुष्य जन्मात आलं, हे आश्चर्य. मला मनुष्यत्व मिळालं, मला मुमुक्षत्व मिळालं आणि महापुरुषांचा संतांचा संगती किंवा आश्रयही मिळाला. म्हणून ती म्हणते की काय, आधी नवल मी आले येणे राणे आणि भेटी आवश्यची नंदाच्या खाणे. त्याच्यानंतर ज्या लोकांनी जन्मोजन्मी किती तपश्चर्या केली त्यांना त्या परमात्म्याची स्वप्नात देखील भेट नाही. आणि तो परमात्मा आज माझ्या समोर कसा आहे, मी जर ठरवलं ना त्या कृष्ण परमात्मा मी शेण काढीत होते गाईच्या गोठ्यामध्ये आणि तो मला ते म्हणजे टोपलंय शेणाचं ते उचले ना, म्हणून मी त्याला बोलून घेतलं, हे का ना त्याने इकडे मला थोडी मदत करतो का, मदत करील पण तू काय देशील मला. तर तिनं सांगितलं तुला थोडं लोणी देईल म्हणे. तर म्हणणार ठीक आहे मग. आणि त्यांनी मदत केली भगवान परमात्म्याने आणि तो मला आता दे लोणी.
तर तिनं ते शेणाचा जे काही हात भरलेला होता तो त्याच्या कपाळाला आणि गालाला लावला. हेच ऋणी विठ्ठल या गोपांचं तर असं वर्णन केलेलं आहे. घरी त्यांना ते काही दही दूध मिळतच नव्हतं, देतच नव्हते. आईने दिलं घरी ताकाचे सरोवर आणि इथे नवनीताचे पोर, त्याला दिलं ताक प्यायला. म्हणजे ताकही त्याला खूप गोड वाटलं. मग त्यांनी काय केलं, तसंच तोंडात घेतला आणि भगवंताच्या नंदबाबाच्या वाड्यापर्यंत गेला आणि कोणाकडे कृष्ण परमात्म्याकडे गेला. आणि कृष्ण परमात्म्याला म्हणतो की आ कर ते आता बोलतात ते तोंडात ताक होतं, तो फक्त तोंड उघड असं त्याला संकेत करीत होता. भगवंताने तोंड उघडलं आणि याने तीच गुळणी टाकली. त्यांनी गुळणी टाकली. भगवंताने ती घटघटा गिळली आणि सांगितलं की आतापर्यंत वैकुंठात सुद्धा इतका मधुर पदार्थ मला माझ्या सगळ्या आयुष्यात मिळाला नाही. एवढं भगवंताची त्यांनी लगट केली, एवढं सख्य केलं, एवढा आनंद भोगला. म्हणून ती म्हणते सहज आधी नवल मी आले येणे राणी आणि भेटी अवचिती नंदाची कानी. आणि भेट सुद्धा अचानक झाली. जसं मनुष्य शरीर अचानक मिळालेलं आहे ना, तशी भगवंताची भेट सुद्धा अत्यंत कठीण आहे. त्यांनी लिहिलं की सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानो रान कल्पतरू या दुर्लभ विठोबाचे पाय तेथे हे उपाय नसरती. एवढं भगवंताचं चरण प्राप्त होणं कठीण आहे. पण आज ते मला झालं. आज बेटी अवचित नंदाची या कानी, आजी बेटी अवचित नंदाची या कानी. आणि तिथं काय म्हणतात, बेटी कोणाचे, परमात्मा कोण आहे, कान्हा कन्हैया म्हणतात त्याला. आणि तो कोणाचा बालक आहे, नंदाचा बालक आहे. म्हणजे मूलभूत असणारा जो आनंद आहे, तो मूलभूत आनंदाचं वितरण करणारा जो कन्हैया आहे, की ज्याला वाटतं की माझ्या भक्तांना काय देऊन काय नाही, असा तो परमात्मा आहे. त्याची मला साक्षात भेट झाली. भेटी आवडतीची नंदाची या गाणी. पण काय आहे की हा परमार्थाच्या दिशेने निघाला ना मनुष्य, त्याला फार प्रतिबंध आहे. त्याला इतके प्रतिबंध आहे की गोवी सांगते व सकळही जनी. लोक म्हणतात की हा काय मुलगा निवडला आमच्या घरामध्ये, आमच्या कुणी नव्हते ऐसे याची पिशे निवडलेले. त्यात पण सांगतात की सकाळी उठतो आणि मंदिरात जातो, ज्ञानेश्वरी वाचतो, माळा घेतो आणि सगळी कामाकडे दुर्लक्ष करतो. अरे त्यांनी भगवंताच्या चिंतन सकाळी करताना मुलगा जो आहे तो त्याची कामं येताना सगळी ऊर्जा जी आहे बॅटरी चार्ज करतोय. तो खरा निष्काम कर्मयोग करू शकतो. त्याला आई वडिलांनी कधी विरोध करू नये. उलट असा आहे काय, आपल्या हिता जो असे भागता धन्य माता पिता तयाचे कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात भेटी अवचिती नंदाची या कानी. पण लोक सांगायचे की तुम्ही त्या वाटेने जाऊ नका. कोणी त्या वाटेला गेलं की पंढरीचे भूत मोठे आणि आल्या गेल्या झडपी वाटे, त्या वाटेवर कोणी तेथे जाऊ नका कोणी. गेले आले नाही परत, तिकडे गेले का कोणी परत येत नाही. त्यामुळे गोवी म्हणजे त्याच्याकडे जाण्यामध्ये अनेक प्रतिबंध आहेत आणि त्याची भेट झाल्यावरही प्रतिबंध आहे. भेट झाली का माणसाचं काही जाळवणी संसार बैसलो अंगणी, आणि भेट होत नाही तोपर्यंत संसार नीट करायचं त्याचं लक्षच नसतं. त्यामुळं त्याला वर्तमान प्रतिबंध आहेत, भूतकाळचे प्रतिबंध आहेत आणि भावी प्रतिबंध आहेत. म्हणजे परमात्म्याची भेटीकडे निघालेल्या मनुष्याला काही एकदम सोपं नाही. बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्माच्या शेवटी परमात्मा प्राप्त होत असतो. ते काही एवढं रस्त्यावर पडलेली ती भेट नाही. म्हणून त्यांनी सांगितलं मनुष्य काय करतो, देवाच्या भेटीला निघतो आणि चिंतन करतो संसाराचं. मला एक मुलगा होता तो गेला, माझे धन होतं ते गेलं, किंवा मला आता नवीनच धन प्राप्त कधी होईल.
असं मागे मी किती श्रीमंत होतो, आता माझ्यावर काय वेळ आली. मनुष्याने जितका भूतकाळाचं चिंतन करेल ना, जे व्हायचं ते झालेलं आहे, जे व्हायचं नाही ते होणार नाही, असाच मनुष्याचा निश्चय असला पाहिजे. आणि मग त्यांनी परमार्थाला लागावं. म्हणजे याचा अर्थ यद भावी तद भावी, जे होणार आहे ते होणारच आहे, जे होणार नाही ते होणारच नाही. असे एकदा मनुष्य निर्धास्त झाला, तो कशाला भविष्य काळाची चिंता करीत बसेल त्या ठिकाणी. आणि भूतकाळात जे होऊन गेले ते होऊनच गेलेलं आहे, भूतकाळाची चिंता करून आता काय उपयोग आहे. मग असं जर मनुष्याने भविष्याचं चिंतन करू नये, भूतकाळाचं चिंतन करू नये, नित्य वर्तमान कसा चांगला जगता येईल याचा विचार करावा. आणि त्याचं साधन आहे परमात्म्याचं नामचिंतन. सांगते की या ठिकाणी गोविंद सांगत येऊ सकल. गोविंद म्हणजे त्याच्यात अर्थ नाही. परमार्थाला जाताना काही तर सोपाही नाही. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, याचे अमुक ग्रंथ केले, अनेक अडचणी याच्यामध्ये आहेत. तेव्हा गोविंद सांगत येऊ सकळही जन. सगळे लोक मला सांगत होते का परमार्थ काही सोपा नाही, परमार्थ म्हणजे लेकराच्या गोष्टी ते देवापोटी आणून जातात. परंतु ते म्हणतात ते गोविंद सांगत ही सकळही जन होते संचित आणि येले तेने. पण त्या परमात्म्याने असं ठरवलं होतं की याच्यावर कृपा करायची. त्यांनीच माझं सगळं संचित जे काही पूर्व पुण्य होती, बहुता सुकृताची जोडी आणि त्या परमात्म्याची आवड निर्माण व्हावी म्हणून त्या परमात्म्याने माझ्या डोळ्यापुढे येऊन मला साक्षात दर्शन दिलं. असं अभंगाच्या प्रथम त्यांना सांगतात की काय सुरुवात काय, आजी नवल मी आले नेराने, बेटी आवचिती नंदाची आकाने, गोवी सांगती हो सकळही जने. पण लोकांनी जरी सांगितलं तर आम्ही लोकांना मान दिला नाही. आम्ही शास्त्राला, संतांना विचारलं आणि त्यांच्या मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते. तेनेच पण ते चालू जातात गुंता कुठे काही. तुकाराम महाराज आम्हाला सांगतात, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवशेनी. म्हणून आम्ही त्या वाटेवर राहिलो. गोवी सांगतही सकळही जनी. पण होते संचित आणि येले तेने. त्या परमात्म्याला काय करता येत नाही, करिता तरी नव्हे काही. राईचा डोंगर पर्वत राई, आपले करुण्याची साई, करी व आई मधवरी. त्या परमात्म्याने माझ्यावर कृपा केली आणि मला उरावरी भेट दिली. विठ्ठल दुसरी सखी तिला म्हणते, बाई तुला त्या परमात्म्याची उरावरी भेट झाली, त्या परमात्म्याने तुला आपलंसं करून टाकलं, पण तुझ्या संसाराची सगळी धुळधाण होईल ना किंवा होत आहे, तेव्हा आता काय करू शकते तू, अजून पुन्हा माघारी येऊ शकते. ते म्हणजे आता माघारी येऊ शकत नाही. कारण काय, आता जे व्हायचं ते होऊन गेलं. की अभंगाच्या द्वितीय गेले होऊन नचले आता लोक वाटा सांगती खोटा, तरी मी त्या तटा लागली. या ठिकाणी लोक म्हणतात हा मार्ग काय, हा मार्ग फार कठीण आहे, तो आपले संसार कर, अजूनही वेळ गेली नाही असं मला म्हणतात. कारण तरी मी तटा लागली. परंतु त्या परमात्म्याची
मला इतकी गोडी लागलेली आहे, मी त्याला आता सोडू शकत नाही. गेले होऊनी न चले आता काही. अरे ते म्हणजे तुझ्या त्याने नसेल होत, त्या परमात्म्याला सोडत नसेल, दुसरं कोणाचं तरी सहाय्य घे. ती म्हणजे गेले होणी न चले आता काही. आता दुसऱ्याला मदतीला हाक मारायची म्हटलं तर माझ्या मनात असं झालेलं आहे की रात्रंदिवस मला रात्र न कळे दिवस न कळे, आणि ही खेळे दैवत हे. किंवा जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे, आणि रूप पाहता आनंदी आनंद साठवे. जिकडे पावे तिकडे बाई, श्री हरी वासुनी तुझे नाही. मी या ठिकाणी कुठे पाहायला गेले, मथुरेच्या बाजारात गेले, माझे सासू सासरे माझ्या मस्तकावर घट देतात आणि सांगतात की मथुरे जाऊन सांग दूध घ्या दही घ्या. मी तिथं काय म्हणते, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या घे, तो हसती मथुरेच्या घे. अशी माझी स्थिती होऊन गेलेली आहे. म्हणून गेले होणी न चले आता काही. आणि तू म्हणते ना दुसऱ्याला हाक मारायची, तर साध घालिता जवळी तुझे नाही. मला दुसरं कोणी दिसतच नाही. ज्याला हाक मारायची तोही परमात्माच आहे. आणि ज्याचा मला वियोग नको, वियोग पाहिजे म्हणते, तो सुद्धा कोण आहे, परमात्माच आहे. आता मला परमात्म्यावर दुसरं काही दिसतच नाही. मत्त परतरम नान्य किंचित असते धनंजय. माझ्याशिवाय, माझ्या कृष्ण देवतेशिवाय जगात जर कोणी नाहीच आहे तर ते मला धावून येईल. याचा अर्थ सगळीकडे मला आता कृष्ण झाला, आणि मी वेगळी आणि कृष्ण वेगळा नाही. माझ्या सहित सगळं मला कृष्ण दिसत असल्यामुळं साध घालिता जवळी दुडे नाही. याचं कारण काय, त्या भगवंताने माझा अंगसंग करून माझ्यावर पूर्णपणे कृपा केलेली आहे. साध घालिता जवळी तुझे नाही, अंगी जडला. अंगी म्हणजे या शरीराचं मिलन सांगायचं नाही, माझ्या मनात माझ्या हृदयात येऊन तो प्रगट झाला. अंगी जडला मग उरले ते काय. आणि तो आहे सुखाचा सागर. परमात्मा जो आहे सुखाचा सागर, त्याच्या ठिकाणी दुःख लेशभर सुद्धा नाही. आणि तो माझ्या आत्माराम हृदय शेजे आला. काय झाली संध्या, स्नेह माझा गेला, आत्माराम हृदय शेजे आला. अशा प्रकारचा तो परमात्मा माझ्या हृदयामध्ये प्रगट झाला. म्हणून ते म्हणतात की साध घालिता जवळी तुझे नाही. दुसरं कोणी असेल तर आता मला दुसरं कुठं दिसत नाही. दुसऱ्याला हाक मारायला गेले की तो दुसरा दिसत नाही मला, तिथं मला कोण दिसतो, कृष्णच दिसतो. जिकडे जेथे जेथे जाय मन तेथे तेथे अधिष्ठान. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, पहिली बंधू तुलता कृष्ण माझा. कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. अशी माझी स्थिती होऊन गेली असं सांगते. मग ती सांगते साध घालिता जवळी तुझे नाही, अंगी जडला मग उरले ते काय. तोच परमात्मा माझ्या म्हणजे मला कृष्ण करता करता त्या गोपींचं असं होतं की ज्या वेळेला ते कृष्णाचं वर्णन करता करता विसरून जायचे की मी त्याचं वर्णन करते. तिला वाटायचं की मीच कृष्ण आहे, आणि तेच म्हणायचे. एकेला राधा, आणि ती जी राधा आहे ती अजून काही कृष्णमय झालेली, तिला असं वाटत नाही आता मी वेगळी आहे. तर ती म्हणते की ए मी कृष्ण आहे, तू ये या ठिकाणी, तू इकडे ये आणि मी तुला खांद्यावर घेतो. मग ती गवळण म्हणते मी तुला खांद्यावर घेतो. याचा अर्थ तिला भान पण राहिलं नाही का मी स्त्री आहे. या ठिकाणी स्त्री पुरुष या भावाच्याही अतीत झाल्यानंतर जे ब्रह्मज्ञानाचं साम्राज्याचा जो अधिपती झाला त्याला ह्या प्रेमाचं सुख भोगता येतं. तुला एवढं सुख मिळतं आणि मला मात्र या सुखाची अनुभूती येत नाही. याची काय केलं पाहिजे, कारण का या परमात्म्याचं सुख मिळायला अडचणीच काय अडचणी आहे तर ती सांगते की मलाही असं होतं, परंतु मी माझा मार्ग सोडला नाही. म्हणून आज ह्या आनंदाच्या राशीवर मी बसलेले आहे तृतीय जन्मासाठी. कमे मजा नाही आरानो बहुत कमे मजा नाही आरानो कमे मजा नाही आरानो पुढे आज मी कोणी आले सकाळी, कोणी आले सकाळी सवरा चिले आणि सवरा चिले
हानी कर्तव्य चुकावो बोला गेले होऊनी नसले आता काही गेले होऊनी नसले आता काही गेले होऊनी नसले आता काही ती सांगते आपल्या सखीला बहुत कामी मज नाही आराणुक. मला खूप काम आहे. मला परमात्मा प्राप्त झाला, आता मी आनंदाला प्राप्त झाले. पण सुरुवातीला मात्र काय होतं, मलाही अनेक प्रकारची काम होती. काम या शब्दाचा एक अर्थ आहे, दोन अर्थ आहेत. काम म्हणजे अनेक प्रकारचे कर्तव्य. आता सकाळी उठल्यानंतर हे करायचं, ते झाल्यावर ते करायचे, असे अनेक कर्तव्य मला असल्यामुळं बहुत कामी असा एक अर्थ आहे. आणि बहुत कामी शब्दाचा अर्थ आहे इदम मे शात इति इच्छा काम शब्दाचा. काम शब्दाचा शास्त्रीय अर्थ आहे मला हे असावं, मला ते असावं, मला धन असावी, दौलत असावी, कीर्ती असावी, काय सोनं असावं, मानपान असावी, अनेक प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्याला म्हणतात काम. इदम मे शात हे मला असावं, त्याच्यावर तृप्त नाही, हे मला आणखीन असावं, ते नाही, अजून मला हे असावं, याला म्हणतात बहुताकामी. अनेक प्रकारच्या कामना माझ्या अंतःकरणात होत्या, त्यामुळं मला आराणूक नाही, सवडच नाही. आराणूक शब्दाचे शब्दकोशात दोन अर्थ आहेत. एक आराणूक शब्दाचा अर्थ सवड. मला तरी काही हे अनेक प्रकारची कामं असल्यामुळं परमात्म्याची भेट घ्यावी, त्याचं चिंतन करावं यासाठी वेळच नव्हता, सवडच नव्हती, असा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे बहुता कामे मज नाही आराणूक. आराणूक शब्दाचा अर्थ आहे समाधान, शांती, आनंद. जोपर्यंत माझ्या अंतःकरणात ह्या विषयाच्या इच्छा उत्पन्न होतात तोपर्यंत मला आराणूक म्हणजे खरंच समाधानच मला प्राप्त होईल. जसं जसं विषयाची अंतःकरणात सुख, विषयाची इच्छा उत्पन्न होते ना, तेव्हापासूनच मंडळ मिळायला सुरुवात होतं, विक्षिप्त होतं. मग भोग कालामध्ये तर ते आणखीनच विक्षिप्त होतं. जो भोग जेव्हा सोडून जातो तेव्हा तो त्याला मासा पाण्यावाचून तडफडतो, अशी दुःख होतात. त्यामुळे ते म्हणते की त्याच्यामध्ये मला काही समाधान वाटत नव्हतं. बहुता कामेमध्ये नाही आराणूक. मी काय करायचे, मला असं वाटायचं की हे काम झाल्यावर मी करीन, आहे झाल्यावर मी करीन, परंतु एक टाकीचा तो पुढे उभे एक. मला वाटायचं भगवंताची भेट घेईल, भगवंताचं भजन करील, नामस्मरण करील, आणि काम आहे ना आपल्या पुढं, त्यामुळे आपल्याला सवड नाही, हे काम झाल्यावर आपण करू असं. मग आपल्याला परमार्थ करता येईल असं वाटायचं. त्या स्वामी महाराज सांगायचे, बरीच गोष्ट आहे, थोडक्यात सांगतो. स्वामी महाराजांकडे एक मनुष्य नेहमी यायचं. तो म्हणायचे की मला आळंदीला यायचंय आणि थोडंसं मुलाचं लग्न, नंतर त्याला नातवाचा जन्म, नंतर काय नातवाचं शिक्षण, अनेक गोष्टी झाल्या. तेव्हा आता थोड्यावर आले, नातवाचं लग्न आलेलं आहे, आणि तेवढं झालं ना का मग मात्र मी आळंदीला येणार. तर त्याच्या ठिकाणी मग आपलं सगळं बसतान बसलं म्हणे. स्वामी महाराज म्हणे तोपर्यंत तुझ्या चौघांच्या खांद्यावर बसतात बसेल. किती जरी काम असले तरी त्याच्यावर सवड नाही, सवड काढावी लागते. परमात्मा मुख्य आहे जीवनामध्ये. तुम्ही म्हणणे काय म्हणाल, त्या आळंदीमध्ये एक 3 दिवसाचा कार्यक्रम होता मोठा, आणि त्याच्यामध्ये एक जण बरंच दिसलं नाही, म्हणजे एकदाही दिसला नाही. म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही या कार्यक्रमाला नव्हते आले का? म्हणले नाही आलो. म्हणजे का बरं, तुम्ही एखाद दिवस तरी यायला पाहिजे होतं. तर ते काय म्हणे की मला मरायला सवड नाही. विठ्ठल काही मरणमारी ब्रह्मविद्याच्या हातातच आहे. हे अशा प्रकारची सवड हे सांगणं म्हणजे आपल्या बुद्धीचं पूर्ण दिवाळा निघालेलाच मनुष्य म्हणू शकतो. त्याला परमार्थाचा गंध सुद्धा नाही, आवश्यकता सुद्धा वाटत नाही, आणि त्याला वाटतं लाथ मारेल तिथं पाणी काढेल. विठ्ठल
एक सारिता तो पुढे उभे. पण बाई मी असं केलं, मी याला लोकमानाला जमवलं नाही. सगळ्या गोष्टी लोकांच्या ऐकता नसतात. व्यवहारातल्या काही गोष्टी ऐकल्या तर ठीक आहे, पण परमार्थाच्या विरोधी गोष्टी कधीच ऐकायच्या नाही. या ठिकाणी प्रल्हादे जनक, विभीषणे बंधू, राजमाता निंदू भरते केली. भरताने आपल्या आईचा कैकेयीचा त्या ठिकाणी निंदा केलेली आपल्याला सापडतं भरताच्यासाठी. आणि काय प्रल्हादे जनक, प्रल्हादाने आपल्या वडिलांचा त्याग केलेला आहे, विभीषणाने आपल्या बंधूचा त्याग केलेला आहे. म्हणून परमार्थाचे विरोधी असलं ते कधी कोणाचं ऐकू नये. त्यासाठी पांडुरंग परमात्म्याला कळवळून हाक मारावी, तो आपल्याला सहाय्य होतो. विठ्ठल म्हणजे ते असं आहे. परंतु जरी लोकांनी सांगितलं तरी आधी मी टाकवाने आले सकाळी, या कामाकडे मी पाहिलं नाही. मी सगळ्याचा परित्याग केला आणि त्या भगवंताच्या भेटीसाठी आले. पण मग आता तू आली खरी, मग आता तुझं माग काय झालं? आता माग काय झालं ते कशाला विचार करते? याच्या ठिकाणी ते म्हणे, जेव्हा परमात्म्याची भेट झाली मला, तर त्या परमात्म्याने मात्र रचिले अनेक कौतुक. आता 3 कौतुक भाग सांगितले आपल्याला, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषांचा आश्रय. हे 3 झाली. आता ती म्हणजे अजूनही त्या परमात्म्याने एक नवल केलं. आणि ते नवल काय आपल्याला वाटतं कोणतं नवल केलं? कारण काय, माणसाचा स्वभाव असा आहे, काहीतरी उद्देश जर साधला तर ती गोष्ट करायला प्रवृत्त होईल. तर सगळं जीवनच दान द्यायचंय. आणि समजा त्या परमात्म्याची भेटी झाली नाही तर आहे काय, स्वामी मला सांगायचे तर नाही इकडचा ना तिकडचा, अशा प्रकारची त्यांची होती. संसार सोडला आणि संसारातला मुकला आणि परमार्थातही प्राप्त झालं नाही, मग मध्येच त्याचं जीवन गेलं. असं कधी परमार्थात होत नसतं. त्याचं आश्वासन देण्यासाठी ते आपल्या सखीला सांगते, तव रचिले अनेक कौतुक. आणखी त्या परमात्म्याने कौतुक केलं. अजून एक फार मोठं नवल झालं. नवल झालं म्हणजे काय, पाहते काय, पाहता पाहता त्या भगवंताची मला उरावरी भेटच झाली. की आपण त्याचे करिता हरले नारायण, चिंता करिता हरले नारायण, चिंता करिता चिंता करिता हरिली नारायणी, अंगसंगे मिळता धनी, सुखी निर्भर झाली त्याच्या गुणी, तुकामणी खुंटले जाणे. या ठिकाणी ती गोपी जगद्गुरु तुकोबाराय त्या गोपीच्या भावात जाऊन तिचा अनुवाद करतात की चिंता करतात. मला कायम चिंता वाटायची, इकडं संसारही मी सोडलेला आहे. असं ऐकलं का, सोडीला संसार माया दयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख भोगी, सुख दुःख साहे अंगे. आणि जेव्हा मी सगळं जीवन त्याच्यावर वाळून टाकला, अजून तर मला सगळं उदासच वाटतंय. अजून त्या परमात्म्याचा वारा सुद्धा माझ्या अंगावर आला नाही. तो परमात्म्याला कधी भेट देईल की नाही, नाहीतर इतो भ्रष्टा ततो भ्रष्टा. संसारातूनही भ्रष्ट झाले आणि परमार्थातूनही भ्रष्ट झाले असं मला वाटायचं. परंतु मला रात्रंदिवस चिंता लागली होती की आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस याची तळमळ, अशी तळमळ लागली होती.
पण काय तर परमात्मा तो इतका दया घन आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, असा जो परमात्मा आहे तो परमात्मा दया सिंधू आहे, दयाचा करुणेचा सागर आहे आणि त्याच्याजवळ अनंत शक्तीनं तो संपन्न आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. आणि त्या परमात्म्याला काय करता येत नाही, सर्व करू शकतो. चिंता करिता हरिली नारायणी, त्या ठिकाणी नारायण विशेष देतात. नारायण शब्दाचा अर्थ भागवतामध्ये नाथ महाराजांनी लिहिलाय, नरांचे अविनाश विश्रांती स्थान या लागी बोलीजे नारायण. नारायण या नावाचा अर्थ असा आहे की सगळ्या मानव जातीचं विश्रांतीचं ठिकाण जे असेल ते आहे परमात्मा, त्याचं नाव आहे नारायण. आणि त्या नारायणाने माझ्यावर कृपा केली आणि माझी चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला दिवे. चिंता मला राहिलीच नाही. काय चिंता करिता हरिली नारायण. या कशासाठी सांगते, बाई तू पण अशीच उडी टाक या परमार्थामध्ये. मला पण असं वाटत होते काळ मी केलाय त्याग, पण त्याचं फल मिळेल का नाही. कारण माणसांचं आहे ना सगळ्यात जास्त, कोणतंही काम करायचं झालं ना तर म्हणतात याचा फायदा काय, फायदा नाही. निष्काम काही करायचं असतं हे माणसाच्या गावालाच नाही, त्याचा फायदा काय. त्याच्यामध्ये स्वामी महाराज सांगायचे की प्रयोजनम मनोदिश्य न मनोपी प्रवर्तते. एकदम मनुष्य बुद्ध जरी असला ना तरी त्याला काहीतरी जर फल मिळणार असलं कोणत्या कामापासून तरच तो करतो, तर नाही करत. तुम्ही म्हणाल वेडा माणूस कसा गुणगुण करत असतो, तुम्ही ह्याला जाऊन विचारा त्या याच्यामध्ये आपल्या येरवड्याला. तर एक मनुष्य सारखा गुणगुण करायचा, लोकांनी तक्रार केली, ते वेळेतली तक्रार केली, हा मला झोप येऊ देत नाही, ते पण वेळेच होते. परंतु त्याला विचारलं तू बोलायला नाही पाहिजे, तर मी काय करू, ते आपोआप होतं म्हणे. त्याने तर ते म्हणजे आपोआप होतं, तू बंद कर ना, तर तू का म्हणून गुणगुण करतो सारखा. तर त्यांनी सांगितलं गुणगुण केली म्हणजे मला जरा बरं वाटतं म्हणलं. विठ्ठल असा आहे वेडा माणूस सुद्धा कोणती हातात काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय करीत नाही, काहीतरी फल असल्याशिवाय करत नाही. तर ती फल सांगते चिंता करता हरली नारायणी अंग संगे मिळता दोघे जणी. या ठिकाणी त्याचा अंगसंग मला मिळाला याचा अर्थ मी त्याच्यापासून वेगळी राहिली नाही. हे बाह्य रूपकापेक्षाही या अंगसंग शब्दाचा अर्थ तो त्याच्याहून मी भिन्न राहिले नाही. मी माझं संपूर्ण जे जीवन आहे, माझं शरीर मन वाणी मी त्याला समर्पित केली. त्याला म्हणतात अंगसंगे मिळता दोघे जणे. आणि मग काय झालं पुढं, सुखे निर्भर झाले हो त्याच्या गुणी. आणि त्याचे जे गुण आहे त्या परमात्म्याच्या आपण सारखा विचार केलेला आहे. परमात्मा हा दयाळू आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, भक्तवत्सल आहे. असा जो परमात्मा आहे त्याच्या गुणांनी मी सुखे निर्भर झाले. निर्भर झाले म्हणजे भयरहित झाले, किंवा निर्भर शब्दाचा दुसरा अर्थ आहे खूप आनंदी झाले, निरतिशय आनंदी झाले. आता माझ्या दृष्टीनं या ठिकाणी अनंत सुखाच्या डोई एक सरा तळूची घेतला जी तिरावणी तेही तेची झाले. अनंत सुख सागरामध्ये मी डुबक्या मारत आहे, म्हणून सुखे निर्भर झाले त्याच्या गुणे. आणि सखे तुला सांगू का, आता हा माझा शेवटचा जन्म आहे. आता मी पुन्हा ह्या मनुष्य शरीरात येणार नाही, कारण त्या परमात्म्याने माझा अंगीकार केलेला आहे. आणि अंगीकार त्याचा केला नारायणी निंदतेही त्याने वंद्य केले. त्या परमात्म्याने आता तुका म्हणे खुंटले गेले जाणे हो. आतापर्यंत मी पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम य संसारे खडू दुस्तारे कृपया अपारे पाही मरारे, अशी माझी स्थिती होती. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे खचित मनवनी जीव घ्याला शरण गेला पिठोचे. पण आज माझी स्थिती अशी की आधी आनंदुरे आधी परमानंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंद आधी आनंद रे आधी आनंद रे. आज बाहेरही आनंद आतही आनंद, दुसरा आनंद सोडून काहीच नाही. आनंदाचा डोल, आनंदाच्या लाटा आणि आनंदाचे अवयव सुद्धा आनंदच आहे. त्रास आहे या ठिकाणी तुकोबाराय सांगतात काय, चिंता करिता हरली नारायणी
अंग संगे मिनता दोघे जणे सुखे निर्भर झाली त्याच्या गुणी तुका म्हणे खुंटले येणे जाणे हो गेले होऊनी नकळे आता काही खात घालिता जवळी तुझे नाही अंगी जडला मग उरले ते काही आता राखीता गुमान भले पायू ठोबा जय